मराठा जेवढी अडचणी येईल तितकाच खंबीर आहे। आज आम्ही गावाकडून सर्व भाकरीची व्यवस्था मागून घेतली आणि तितक्याच ट्रक भरून भाकरी या ठिकाणी पोहोचत झालेल्या आहे आज। परंतु परिस्थिती अशी आहे की मनोज दादांना उपोषण करू त्यांच्या शरीराची चाळणी झालेली आहे। त्यांना 2 दिवस सुद्धा उपोषण करण्याची क्षमता राहिलेली नाही। जर काय मनोज दादाच्या जीवालाच काही बरं वाईट झालं तर सरकारला मराठ्यांचा विचारा राहील। चिखल असो गारा असो, सरकारनं आसमानी आणि सुलतानी दोन्ही संकटाचा सामना करत मराठी या ठिकाणी ठाण मांडून बसणार आणि जोपर्यंत ओबीसीतून आरक्षण भेटणार नाही तोपर्यंत मैदान सोडणार नाही। आझाद मैदानीतून जरांगे पाटलाचं आंदोलन आपण लेट्सअपच्या माध्यमातून दाखवत आहोत। अखेरीस मुंबई महानगरपालिकेनं मराठा आंदोलकांसाठी आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली। माझ्यासोबत काही मराठा आंदोलक आहे। काय सांगाल एकंदरीत मुंबई महानगरपालिकेने ही आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली? मुंबई महानगरपालिकेचा आम्ही धन्यवाद व्यक्त करतो। दिली पण लेट का होत नाही दिली। काल आम्हाला दिवसभर आमच्या मराठा आंदोलनाला या ठिकाणच्या महापालिकेच्या वतीनं हॉटेल बंद होत्या, सरकारनं पाणीसुद्धा दिलं नाही, सर्व बंद ठेवलं आणि आम्हाला काल खूप आंदोलकांना त्रास झाला हॉटेल वगैरे बंद असल्यामुळं। परंतु मराठा जेवढी अडचणी येईल तितकाच खंबीर आहे। आज आम्ही गावाकडून सर्व भाकरीची व्यवस्था मागून घेतली आणि तितक्याच ट्रक भरून भाकरी या ठिकाणी पोहोचत झालेल्या आहे आज। कालपासून असं सांगण्यात येत होतं की इथं पाण्याची व्यवस्था नव्हती, पाण्याची व्यवस्था झाली का? आता 2 टँकर या ठिकाणी उभे आहे फक्त महानगरपालिकेचे। कोटीनं मराठा समाज या ठिकाणी आलेले आहे, परंतु इथं 4-5 हजारच लोक येतात आणि जातात। 5 मिनटं थांबले की परत दुसरे लोक येतात, कारण सरकारनं या ठिकाणी आम्हाला मनोज दादाच्या आंदोलनाला उपोषणाला 5000 लोकांचीच परवानगी दिलेली आहे। त्यामुळं टप्प्याटप्प्यानं 5000 लोक येतात आणि बाहेर जातात। ते CSTला बसता किंवा वाशीला बसता किंवा कल्याणपासून तर मराठ्यांचा महापूर या मुंबई सराटीत आलेला आहे। अच्छा, एकंदरीत काय सांगाल की सरकारकडून कोणती हालचाल होताना दिसत नाही? सरकारकडून 2 दिवस झाले आणि कोणतीही हालचाल सरकारकडून या ठिकाणी होऊ नाही लागली। परंतु परिस्थिती अशी आहे की मनोज दादांना उपोषण करू त्यांच्या शरीराची चाळणी झालेली आहे। त्यांना 2 दिवस सुद्धा उपोषण करण्याची क्षमता राहिलेली नाही। जर काय मनोज दादाच्या जीवालाच काही बरं वाईट झालं तर सरकारला मराठ्यांचा विचारा राहील। काय सांगाल एकंदरीत परिस्थिती खराब झालेली आहे, आझाद मैदानावर बसायला जागा नाही, प्रचंड चिखल आहे, एकंदरीत काय सांगाल? आम्हाला निसर्गही साथ देत नाही, मात्र प्रशासनाने आमचे कालपासून जे हाल लावलेत याचं मराठी नक्कीच बदला आगामी निवडणुकीत घेणार आहे। आज आम्ही या ठिकाणी दुकानदार आज दुकानं उघडे थोडे बहुत त्यांना विचारलं तर ते म्हणे आमको ऊपर से आदेश था। याचाच अर्थ फडणवीसांनी डायरेक्टली मराठ्यांना टार्गेट करण्यासाठी आणि मराठ्यांचे तारांबळ उडवण्यासाठी हे केलं आहे। मात्र काही कोणतं चिखल असो गारा असो, सरकारनं आसमानी आणि सुलतानी दोन्ही संकटाचा सामना करत मराठी या ठिकाणी ठाण मांडून बसणार आणि जोपर्यंत ओबीसीतून आरक्षण भेटणार नाही तोपर्यंत मैदान सोडणार नाही। सरकारकडून कोणती हालचाली दिसत नाही, काय सांगाल? सरकार घेण्याची कातडीचं सरकार झालेलं आहे आणि त्याच्यामुळं सरकारची हालचाल वाटत नाही। पण आम्ही मराठी खंबीर आहोत, जरांगे पाटलाच्या पाठीमागे आम्ही खंबीर उभे राहू आणि जर जरांगे पाटलाच्या तब्येतीचं काही झालं तर महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही असं आम्ही आपल्याला या ठिकाणी सांगतो। तर आपण पाहू शकतो आझाद मैदानावर मराठा आंदोलक प्रचंड आता काहीसे आक्रमक होताना दिसत आहे। सरकारकडून कोणतीही दखल घेण्यात येत नाही। काल वारंवार बोलल्यानंतर कुठेतरी मुंबई महानगरपालिकेनं ही आरोग्याची छोटीशी सेवा सुरू केलेली आहे। आपण जरांगे पाटलांचं आंदोलन लेट्सअपच्या माध्यमातून दाखवत आहोत। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी। सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना। त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले। बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा। क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है। राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी। जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।